संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार हा मतदारसंघ आहे। कारण या मतदारसंघामध्ये बहीण भावामध्ये लढत होणार आहे अशी चर्चा आहे। आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे आहेत। ताई, काय सांगाल? आपण काल शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, नेमकी काय चर्चा झाली? महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची काल माझी भेट झाली। महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि झाली आमची प्राथमिक चर्चा झाली तिकिटाविषयी। तर तिकीट तर आपल्यालाच आहे, कारण साहेब रनिंग आमदार आहेत, तो मुद्दा तर आहेच आणि सक्षम उमेदवार असणाऱ्यांना ते देणार आहेत। तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सक्षम उमेदवार पण आम्हीच असावेत असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे तिकीट आपलं फिक्स आहे, पण आता झाली वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा। आता मी ते उघडपणे काय सांगणार। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपण निवडणूक लढवणार आहात का शेतकरी कामगार पक्षाकडनं? चर्चा झाली आहे, तिकिटाबाबत चर्चा झाली असं सांगताय आपण, म्हणजे आपण तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहात का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हो, तसं मला सांगता येणार नाही, त्या विषयावर झाली चर्चा, पण जोपर्यंत प्रवेश होणार नाही तोपर्यंत आपण फिक्स असं सांगता येणार नाही की मी तुतारीवरून लढवणार का आमच्या शिका पक्षातूनच लढवणार, पण निवडणूक लढवणार एवढं नक्की। आणि कसं आहे की अजून 2 दिवसांनी मी कालच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना पण भेटायला जाणार होते, पण ते पुण्याला त्यांची मीटिंग होती, त्याच्यामुळे भेटू शकले नाहीत, म्हणजे भेट झाली नाही। तर परत पुढच्या आठवड्यात त्यांची पण भेट आहे, म्हणजे मी सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटते। आमच्या जयंत पाटील साहेबांच्या बरोबर पण होतेच मी मध्ये 15 दिवसापूर्वी, त्यांची पण भेट झालेली आहे। तर बघू आता नेमकं काय ठरतंय ते। मागे आपला वाढदिवस होता, त्यानिमित्त मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। त्यानंतर माजी खासदार आहेत, त्यांचा काल वाढदिवस होता, त्यांनी मतदारसंघामध्ये मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे। म्हणजे यावेळेस महाराष्ट्राला बहीण भावाची लढत पाहायला मिळणार आहे का? नाही, शक्ती प्रदर्शन असं तर मी माझ्या वाढदिवसाला म्हणू शकत नाही, कारण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि मागच्याही वर्षी तसा कार्यक्रम ठेवला होता आणि दरवर्षी माझा वाढदिवस तसा थाटामाटातच झालेला आहे योगायोगाने। मग बहीण भावाची लढत होणार का? आता रनिंग आमदार असल्यामुळं कॅन्डिडेट तर आपण असणारच, त्याच्यामुळे आता पुढं कोण कोण उभं राहते काही माहिती नाही की कुठल्या पक्षातून कोण उभं राहणार। जर उभं राहिले तर नक्कीच होईलच लढत। माझी खासदारसुद्धा मोठी तयारी करत आहेत। त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्यामुळे मी आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहे। नाही, चांगली गोष्ट आहे, वेलकम, कारण प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि ते तर वेगळ्या पक्षाचे आहेत, तर त्यांच्या पक्षातून कोणीतरी उभं राहीलच ना, मग ते उभं राहिलं तरी आपल्याला काय वावडं असावं, काही प्रॉब्लेम नाही। काल कार्यक्रमामध्ये माझे खासदार यांनी आपलं नाव न घेता टीका केली आहे। त्यांनी मला मोठं केलं असेल तर माझंसुद्धा त्यांना मोठं करण्यामध्ये योगदान आहे। नाही, ह्याच्याबद्दल मी कुठली प्रतिक्रिया न दिलेली बरी, कारण आता सगळ्यांनाच सगळं माहिती आहे, सगळं महाराष्ट्र चांगला ओळखतो, त्यांना पण आम्हाला पण, आणि प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्यामुळे मला काही त्या गोष्टीवर बोलायचं नाही। शरद पवारांची भेट घेतली आहे, पक्षप्रवेशाबद्दल काय सांगाल? नेमकं पक्षप्रवेश होणार आहे, कधी करणार आहेत? हो, आता ते आम्ही चर्चा करणार आहोत कार्यकर्त्यांशी आणि म्हणजे घरी पण, आणि मग कळू, होईल म्हणजे लवकरच असं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।